कौशल्य विकास व उद्योजकता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI, सेवानिवृत्त ITI सहकारी मंडळ तर्फे स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील नकाने परिसरात असलेल्या कल्याणी लॉन्स या ठिकाणी आज दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता कौशल्य विकास व उद्योजकता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी सदरचे हे दुसरे वर्ष असून दरवर्षी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी ITI सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक हक्काचे व्यासपीठ या ठिकाणी मिळावे म्हणून एकत्रित येऊन एकमेकांच्या आरोग्यविषयी समस्या, इतर समस्या असो या संदर्भात सेवानिवृत्त कर्मचारी हे एकमेकांना संलग्न असतात, एकमेकांच्या समस्या जाणून घेतात व सोडवित असतात। त्यातलाच एक भाग म्हणून त्यातच वर्षातून एकदा सर्व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी एकत्रित येऊन स्नेह मेळावा कार्यक्रम घेत असतात। तर या स्नेह मेळाव्यामध्ये मनोरंजन कार्यक्रम, आरोग्यविषयी तज्ञ डॉक्टरांना बोलवून माहिती देणे, मार्गदर्शन करणे, आरोग्य तपासणी शिबिर, त्याचबरोबर विरंगुळा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडत असतात। त्याचबरोबर आज दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी महिलांसाठी या ठिकाणी हळदी कुंकू कार्यक्रम देखील घेण्यात आला। तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्षपद निवड, त्यानंतर प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन करून दिवंगत कर्मचाऱ्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली। प्रास्ताविक मनोरंजनाचा कार्यक्रम, जेवण, त्यानंतर 80 वर्षावरील सभासदांचा सत्कार, सभासदांचे मनोगत, सूचना, अपेक्षा, सभासदांचे मनोरंजन व कार्यक्रम, सर्वात शेवटी आभार प्रदर्शन असे विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडले। तर या कार्यक्रमाचे आयोजन सेवानिवृत्त ITI सहकारी मंडळ आयोजन समिती अध्यक्ष DD चौधरी, उपाध्यक्ष VP मोरे, सचिव MPI राव, खजिनदार SD ठोंबरे, सहसचिव BK निकम, नियोजन समिती सदस्य VH देसले, KB पाठक, KT चौधरी, PT पाटील, RC पाटील, AJ मराठे, GB गवडी, JN गिरासे आदी सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने ITI सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी आम्ही सेवानिवृत्त ITI सहकारी ग्रुपतर्फे सेवानिवृत्त लोकांचे, कर्मचाऱ्यांचे स्नेह संमेलन दरवर्षी असे आयोजित करत असतो। त्यामध्ये जवळपास भगिनी आणि बांधव 150च्या जवळपास उपस्थित असतात आणि कार्यक्रमामध्ये खूप स्वतः आनंदी होता आणि इतरांनाही आनंद कसा होईल अशा पद्धतीची सगळ्यांची या ठिकाणी वागण्याची पद्धत असते। त्याच्यामुळे प्रत्येकजण या ठिकाणी शेवटी जाताना खूप आनंदी आणि उल्हासित होऊन जातो। हे आमचं कार्यक्रमाचं आता दुसरं वर्ष आहे। सुरुवातीला आम्ही दीप प्रज्वलन करतो, त्याच्यानंतर काही मनोरंजनाचे कार्यक्रम वगैरे असतात, त्याच्यानंतर
जे ज्येष्ठ सभासद आहेत आमचे, जे 75च्या वरती असतील त्यांचाही सत्कार करतो आणि जे 80च्या वरती असतील किंवा 80 सुरुवात असेल त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करत असतो आणि ही एक चांगली प्रथा सर्वांना वाटते, त्याच्यामुळे ही आम्ही चालू ठेवलेली आहे. ग्रुप हा जो आहे हा सर्व सेवानिवृत्त जवळ आमचा 150 लोकांचा ग्रुप आहे आणि 150 कुटुंब त्याला अटॅच आहे. या लोकांना कधीही काही मदतीची गरज पडली, काही लागलं तर त्यावेळेला हे सगळे एकमेकांशी संपर्क करतात आणि वर्षातून एकदा आम्ही सर्व एका ठिकाणी कुठंतरी एक गेट टुगेदर करतो. स्नेह संमेलनसारखा एक कार्यक्रम घेतो. त्याच्यामध्ये करमणुकीचे कार्यक्रम, वैद्यकीय माहिती आणि ह्या वयामध्ये रिटायरमेंटच्या वयानंतर काय काय काळजी घ्यावी आणि कसं राहावं याच्याबद्दलची बरीचशी माहिती एकमेकांमध्ये शेअर करतो. याच्यामध्ये आम्ही डॉक्टर्स वगैरे यांनाही बोलवतो आणि ते सुद्धा आम्हाला विनामूल्य मार्गदर्शन करतात आणि सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही हा सर्व कार्यक्रम यशस्वी करतो.